ऋतुजाने प्रणवला दर साल दर शेकडा 8 दराने 25 रुपये 6 महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्याचे किती व्याज देईल? तर या ठिकाणी 6 महिन्याचे आपल्याला सरळ व्याज काढायचे आहे आणि त्यासाठी आपण सरळ व्याजाची सूत्र वापरणार आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल, तर मुद्दल या ठिकाणी आहे 2500 गुणिले दर 8% आणि काळ. आता काळ या ठिकाणी याला महिने दिलेले आहेत, तर याला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी छेदामध्ये 12 घेऊया. 12 महिन्याचा 1 वर्ष होतो, त्यापैकी 6 महिने विचारले म्हणून 6/12 याप्रमाणे काळ लिहावा आणि छेदामध्ये 100. त्यानंतर या 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील. नंतर 6 एके 6, 6 दुनी 12 आणि बेचूक 8. आता 25 गुणिले 4, 25 चूक 100 होतात. म्हणजेच 6 महिन्यासाठी प्रणव ऋतुजाला 100 रुपये सरळ व्याज देणार.